तर यशोदेकडे आल्या आणि बाबा तुझ्या कृष्णाला आता सांग ना काहीतरी, या गोकुळामध्ये राहावं की जावं, आता हेच आम्हाला कळेनासं झालं. यशोदा मैया आता नंद बाबाकडे येते आणि म्हणते, आता बघा, आता मला माझं डोकं इतकं इतकं दुखतंय, रोज 4-2 बाया गाराने घेऊन येतात. म्हटले आता या कृष्णाला आपल्याला आता एकच उपाय, रानात पाठवावं. काय वय आहे होत्या भगवंताचं, कन्हैयाचं वय तरी किती आहे लक्षात घ्या ना तुम्ही. 7 वर्षाचा 8 वर्षाचा कन्हैया आहे. नाजूक सगळे, पाय नाजूक, हात नाजूक, सगळं 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 नाजूक आहे त्या कन्हैयाचं. आणि या 8-10 वर्षाच्या मुलाला गोकुळा आपला गायी घेऊन रानात चारण्यासाठी वाटतं का बरं? तुम्हाला तरी वाटेल का? तुम्ही पाठवाल तुमच्या 8-10 वर्षाच्या मुलाला? का पाठवलं? मग यशोदा निष्ठुर आहे म्हणायचं का? तुम्ही नाही पाठवणार आपल्या मुलाला 8-10 वर्षाच्या, पाठवाल का तुम्ही? यशोदेनं पाठवलं. येऊ द्या ना, गाराने येऊ द्या, किती गाराने येऊ द्या, मुलं आहेत शेवटी. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, खोडकर असतात, बरोबर आहे की नाही? मग रानात पाठवणार का? ती 8-10 वर्षाच्या बाळाला यशोदेने पाठवलं. कशासाठी पाठवलं? भगवंताची कुठलीच गोष्ट त्याच्या इच्छेशिवाय होत नाही, ध्यानात ठेवा. मया दीक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम, हेतुनानेन कोंतेय जगद्वी परिवर्तते. जगात ज्या काही घडामोडी आहेत, या चराचर सृष्टीची जडणघडण देव म्हणतात मया दीक्षेन, माझ्या इच्छेनुसार, माझ्या अध्यक्षतेखाली जडणघडण होत असते, ध्यानात ठेवा. आता वनात गेल्यानंतर देवाला अशा अनेक गोष्टी करायच्या, अनेक राक्षसांना मारायचंय. ही जी गोरूपी पृथ्वी आहे ना, या पृथ्वीला झालेलं ओझ, हे ओझ सुद्धा हलक करायचं आहे. म्हणून आता देवाने ठरवलं की बाबा आता आपल्यालाही वनामध्ये जायचंय. सगळ्या सवंगड्यांना आता देव सांगतायत. काय सांगतायत? छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल,